दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनावरून राजकारण चांगलंच तापलं। अजित पवारांचं खरंच अपघाती निधन झालं की घातपात अशी शंका अनेक राजकीय नेत्यांकडून व्यक्त करण्यात येते। अशातच ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी अजितदादांच्या निधनाबाबत वेगळीच शंका उपस्थित केली। अजित पवारांचं निधन हा ऑपरेशन लोटसचा भाग नाही ना असा सवाल राऊतांनी उपस्थित केला। तर अजित पवार पुन्हा स्वगृही म्हणजेच महायुतीची साथ सोडून शरद पवारांसोबत येण्याच्या तयारीत होते असा दावाही राऊतांनी केला। मात्र संजय राऊत यांनी अजितदादांच्या निधनाबाबत केलेला दावा आणि शंकांना भाजपनं खोडून काढलाय। अजित पवार हे भारतीय जनता पक्षाला सोडून परत शरद पवारांकडे आले असते तर तो भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन लोटसचा सगळ्यात मोठा पराभव ठरला असता। त्याच्यामुळे अजित पवारांचा संशयास्पद विमान अपघात हा सुद्धा ऑपरेशन लोटसचाच भाग आहे का असं लोकांनी प्रश्न विचारलेला आहे। ऑपरेशन लोटसचा भाग आहे का तो? उद्या भूकंप झाला तरी संजय राऊत म्हणतील की हे ऑपरेशन लोटसचा भाग आहे। उद्या सुनामी आली तरी संजय राऊत म्हणतील की हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे। उद्या पूर आला तरी संजय राऊत म्हणतील की ऑपरेशन लोटसचा भाग आहे। संजय राऊत यांनी ऑपरेशन लोटसचं नाव घेण्याच्या ऐवजी त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे सादर केले पाहिजे। अजित पवार पुन्हा स्वगृही येण्याच्या तयारीमध्ये होते, त्यांची ती मानसिकता होती। भारतीय जनता पक्षाबरोबरचं आपला संसार फार काळ टिकू चालणार नाही या भूमिकेवर ते हळूहळू ठाम झाले होते। पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या महानगरपालिका भाजपनं कशा लुटल्या हे अजित पवारांनी समोर आणलं लागता। त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष अस्वस्थ होता। संजय राऊत यांनी आता खासदारकी सोडून दिली पाहिजे। संजय राऊत यांनी राजकारण सोडून दिलं पाहिजे आणि संजय राऊत यांनी नेटफ्लिक्स सिरीजसाठी डायरेक्टर म्हणून किंवा स्क्रिप्ट रायटर म्हणून काम केलं पाहिजे। कारण प्रत्येक गोष्टीचा भारतीय जनता पार्टीशी बादरायण संबंध लावण्याचा प्रयत्न संजय राऊत यांच्यामार्फत सुरू आहे। त्यामुळे संजय राऊत यांनी उद्यापासनं खासदारकी सोडून राजकारण सोडून नेटफ्लिक्समध्ये डायरेक्शन करण्याचं काम करावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।